नागपंचमी हा सण मनुष्य आणि प्राणी यांच्यातील असणारं नातं साजरी करणारा सण आहे, ज्यात नागदेवतेची पूजा केली जाते। पण हा सण नक्की का साजरी करतात आणि या सणाचं महत्त्व याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हिंदू संस्कृतीत संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं आणि प्रत्येक प्राणी वनस्पती यांच्याशी जोडलेले सण देखील साजरे केले जातात, ज्यामागे आस्था तर असतेच, पण यामुळे पर्यावरणाशी जोडण्याचं काम होतं व हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देखील पोहोचवले जातात। तर असाच एक सण ज्यात नागांची पूजा केली जाते तो म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याची भीती दूर होऊन आदर व पूज्य भावना रुजवण्यासाठी हा सण केला जातो। मित्रांनो, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जाणारा नागपंचमी हा नागदेवतांच्या व सर्पदेवतांच्या पूजेसाठी समर्पित असलेला एक पारंपरिक हिंदू सण आहे। हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा सण निसर्ग आणि प्राणीसृष्टीबद्दलच्या, विशेषतः सापांबद्दलच्या भारतातील खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आदरभावाचं दर्शन घडवतो। कारण सापांकडे जीवनाचे रक्षक तसेच सुपिकता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं। हा उत्सव मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचं प्रतीक आहे। या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते। मित्रांनो, नागाला शंकराच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे, तर साक्षात भगवान विष्णू यांची शय्या म्हणून देखील त्याला ओळखलं जातं। त्याचबरोबर शेतकऱ्याचा मित्र म्हणून देखील त्याला संबोधलं जातं, कारण पिकांचा नाश करणारे उंदीर व घुशी यांना ते मारून टाकतात आणि म्हणूनच त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्याकरिता नागपंचमी ही प्रथा प्रचलित झाली, ज्या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प देखील केला जातो। नागपंचमीच्या निमित्ताने देशभरातील हिंदू भाविक नागदेवतेची पूजा करतात व त्यांना वंदन करतात। या प्रसंगी ते लाकूड, चांदी किंवा दगडापासून नागाच्या प्रतिमा तयार करतात। लोक नाग किंवा सापांची चित्रेही वापरतात किंवा मातीपासनं अथवा धातूपासनं बनवलेल्या नाग प्रतिमेची पूजा करून त्यांना दूध, लाया, आघाडा, दुर्वा वाहिल्या जातात। या उत्सवाद्वारे भक्त नागदेवतेचा आशीर्वाद घेतात, त्याची क्षमा मागतात आणि आपल्या कुटुंबासाठी सुख व समाधान मिळवण्यासाठी प्रार्थना करतात। गरुड पुराणानुसार या दिवशी सर्पाची प्रार्थना करणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे जीवनात शुभ वार्ता येतात, कारण शेष आणि वासुकी सर्पांना दैवी आणि संरक्षक मानलं जातं। मित्रांनो, ही सर्व झाली नागपंचमी साजरी करण्यामागची आध्यात्मिक कारण, परंतु हा सण साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे साप आणि सर्पांची भीती दूर करणं। मित्रांनो, नागपंचमीच्या सणादरम्यानचा काळ हा पावसाळ्याचा असतो। पावसाच्या पाण्यात सापांची बिळे पाण्याखाली जात असल्याने ते बाहेर पडतात। अशात भीतीपोटी ते बाहेर पडलेले साप माणसांवर हल्ला करण्याची शक्यता असते। त्यांना दूध किंवा गोड पदार्थ खाऊ घालून तुम्ही अशा परिस्थितीवर मात करू शकता, कारण सापांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते। त्यामुळे ज्या व्यक्तीने त्यांना दूध किंवा अन्न दिले आहे ती व्यक्ती त्यांना लक्षात राहते, परिणामी ते अशा लोकांवर हल्ला करत नाहीत। म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्या घराच्या व शेताच्या आजूबाजूला असणाऱ्या सापाच्या बिळांची व त्यातील सापांची पूजा केली जायची। नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये असे करणे निषिद्ध मानले जाते, कारण त्यामुळे जमिनीखालील सापांचा मृत्यू होऊ शकतो। नागपंचमी आणि त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पूजा हे दर्शवतात की सर्व प्रकारच्या जीवनसृष्टीचा आदर करणं आवश्यक आहे। निसर्गातील इतर सजीवांना पाहताना कोणताही भेदभाव असू नये, आपण त्यांना आपल्या समानच मानले पाहिजे। मित्रांनो, नागपंचमी हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो आपल्याला प्राणीमात्रांचा आदर करणे,
निसर्गाचं महत्त्व समजावून देणे आणि जुन्या परंपरांशी जोडलेले राहणे यासारख्या अनेक गोष्टी शिकवतो. हा सण आपल्याला हे समजवण्यास मदत करतो की या जगात प्रत्येक सजीवाचे काहीतरी प्रयोजन असते व या सर्व प्राणीमात्रांचं संरक्षण करणारी एक शक्ती असते. या दिवशी आपण प्रार्थना करतो तेव्हा याच रक्षण करणाऱ्या शक्तीचे आभार मानले जातात. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.